तर नमस्कार मंडळी आणि कशा आहात तुम्ही सर्व. मी एन के तुमचं स्वागत करतो माझ्या ह्या नवीन चॅनलवरती, ज्याचं नाव आहे चिल तात्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिव्ह्यू करणार आहोत काशाबा या चित्रपटाचं टीजर. चला मग सुरू करूया. सुंदर खाशा अंगार खाशा गुलाल मातीचा यलगार खाशाबा सुंदर खाशाबा अंगार खाशाबा गुलाल मातीचा यलगार खाशाबा. तर खाशाबा या चित्रपटाचा टीजर आता आपण पाहिला. त्याच्यामध्ये मेन लीड्सने पण म्हणजे काम भरपूर चांगलं केलेलं आहे, जसे की महेश मांजरेकर सर, पुन्हा गिरीश कुलकर्णी, वैभव मांगले, पुन्हा छाया कदम यांचं जे कॅरेक्टर आहे ते त्यांच्या म्हणजे कॅरेक्टरला सूट करत आहे. म्हणजे त्यांचं जे रिअल कॅरेक्टर आहे त्यांच्या कॅरेक्टरशी ते सूट करत आहे. आणि माझ्या हिशोबाने म्हणजे जे महेश मांजरेकर सर आहेत ते याच्यामध्ये बहुतेक सरपंचाची भूमिका करणार आहेत. आणि जे नागराज मंजुळे सर आहेत यांचं आपण काम पहिलं पण पाहिलं आहे. जसं की सैराट झालं, पुन्हा अनेक त्यांनी वेगवेगळे चित्रपट केलेले आहेत. आणि खास करून ते या चित्रपटामध्ये लेखक पण आहेत, दिग्दर्शक पण आहेत. आणि तुम्ही बघितलंच असेल, जे पण आत्तापर्यंत जेवढे तुम्ही चित्रपट बघितले त्याच्यामध्ये लेखक आणि दिग्दर्शक जे पण आहेत ते एक जेव्हा असतो तेव्हा चित्रपट एवढा खूप चांगला निघून येतो की सांगता कामा नये. आणि ह्याच प्रकारे या चित्रपटाला आपण अजय अतुलचं बीजीएम पण बघितलं. बीजीएम एवढं सूट करत आहे टीजरसाठी. आणि यांचं काम आपण बघितलं आहे मोठ्या मोठ्या जे फिल्म्स आहेत पुन्हा किंवा चित्रपट आहेत त्याच्यामध्ये यांनी बीजीएम्स दिले आहे, गाणे दिले आहेत. तर यांचं हे जे बीजीएम आहे ते टीजरला तर सूट करतच आहे. आणि बाकी चित्रपटामध्ये आपण त्यांचं काम बघूया. आणि हा चित्रपट जो आहे 1 जानेवारी 2027ला हा पिक्चर रिलीज होणार आहे थिएटरमध्ये. आणि या चित्रपटामध्ये जो कॅरेक्टर आहे म्हणजे आपला मेन कॅरेक्टर आणि लीड, तो तर सूट करतो या पिक्चरसाठी. कारण त्यांनी खूप मेहनत केली आहे, बॉडी बनवलेली आहे, दिसत आहे. आणि तो म्हणजे पब्लिकली असं म्हणजे सांगितलं नाही, अनाऊन्समेंट केली नाही की कोण आहे. आणि नागराज मंजुळे सर आहेत, त्यांनी बहुतेक माझ्या हिसाबाने त्यांनी असा काहीतरी गावातला मुलगा किंवा कोणीतरी असं एक अनोळखी चेहरा जो असतो तो घेतलेला असेल. कारण जे पण आपण त्याची बॅक साईड बघितली, फ्रंट साईड बघितली तर त्याला हाईड केलेलं आहे. तरी पण तो असं थोडं बहुत दिसतोय की जे परशा आहे आपला सैराटमधला, त्याच्यासारखा थोडाफार तो दिसतो. पण माझ्या हिशोबानं वाटतं की ते तो नसून दुसरा कोणीतरी नवीन चेहरा येईल बहुतेक.
एखादी नवीन गावाकडलं म्हणजे गावाकडलं कॅरेक्टर असेल, कोणतर गावाकडला म्हणजे ॲक्टर असेल किंवा एखादी नवीन असा गावातला जो पैलवान आहे त्याला घेऊ शकतात. कारण त्यांनी अनाऊन्समेंट केली होती त्याच्या हिशोबाने असंच वाटते की ते एखादी नवीन चेहरा घेऊन येणार आहेत. आणि याच्यामध्ये त्यांचं डेव्हलपमेंट दाखवलं आहे. स्टार्टिंगचे मला जे सीन जे आवडले त्याच्यामध्ये स्टार्टिंगचे जे सीन होतं ते एक सीन आणि त्याच्यामध्ये जे कॅरेक्टर डेव्हलपमेंट केलं आहे त्यांनी की जे आपले खाशाबा जाधव आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे काशाबा जाधव आहे ते कशाप्रकारे म्हणजे एक पैलवान नसून ते शेतकरी पण आहेत. शेतकऱ्यामध्ये म्हणजे जे मेन सीन जर त्यांचा ते दाखवला होता ते गोपनीचा सीन तो मला खास करून आवडला. ज्या प्रकारे त्यांची बॉडी बनली किंवा ते ज्या प्रकारे आपल्या बॉडीवरती वर्क करतात आणि त्याच्यानंतर ते पैलवान होतात आणि मग त्याच्यानंतर ते असे जिंकतात. माझ्या म्हणजे एखादे आमजादा जर मी लावला तर त्या हिशोबाने महेश मांजरेकर सर जे आहेत ते असतील विलन आणि जो आपला मेन लीड आहे जो पण आता त्याला प्ले करणार असो तो त्यांना म्हणजे असं महेश मांजरेकर सर असं थांबवतील म्हणजे एखादी वेळेस असं वरच्या स्तरावर ते असं जाऊ देणार नाही. आणि जो आपला मेन लीड आहे तो कुण्याही हालती त्याला क्रॉस करून असं म्हणजे वरच्या पदवीवरती किंवा पूर्ण असं देशभरात प्रसिद्ध होईल. तर या प्रकारची ही स्टोरी असू शकते. आणि मंजुळे सर आहेत त्यांनी ह्या म्हणजे स्टोरीला लिहिलेलं आहे. पहिलं म्हणजे आता नाही म्हणलं तर त्याला 5-6 वर्ष होत आहेत त्यांच्याकडे ही स्टोरी होती. पण त्याच्यासाठी जे कास्टिंग आहे पुन्हा जे डायरेक्शन आहे ते करण्यासाठी त्यांना टाईम गेला. तुमचे काय ह्या म्हणजे टीजरबद्दल काय ओपिनियन असतील तर मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय.